आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिनाभरातच राज्यभर धडक कारवाई करत तब्बल 22,04,182 किलो भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे अन्नपदार्थ जप्त केलेत. यात तब्बल 29,85,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. 25 मे ते 24 जून या कालावधीत महाराष्ट्रात 431 आस्थापनांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये आंबे, दूध व दुग्धजन्य पदार्थ, फळांचे पेय, रंगमिश्रित सुपारी, चहा पावडर, पिण्याचे पाणी, खवा, बेकरी पदार्थ, कँडी, गूळ, खाद्यतेल, तूप, खजूर, मसाले तसेच भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. याबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट इशारा देत म्हटले आहे की महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी बनावट, भेसळयुक्त किंवा सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या उत्पादनांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार आहे. त्यामुळे एका महिन्यात तुकाराम मुंढेंची ही कामगिरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.